हॅलो. आपण आता आलो आहोत कोकणात आणि कोकणातलं एक सुंदरसं गाव वालावल. त्या वालावल गावात अतिशय जुनं एक मंदिर आहे. त्याला म्हणतात लक्ष्मीनारायणाचं मंदिर. त्या मंदिराहून 5 मिनटं पुढे ही एक कर्ली नदीची खाडी आहे आणि या खाडीमध्ये आता आम्ही बोटिंग करतोय. माझ्याबरोबर निलय आहे आणि माझ्याबरोबर नेहल पण आहे आणि आहेत ते मागे महेश काका, जे आम्हाला बोटीने घेऊन चालले आहेत. मस्त सूर्याची किरणं पसरली आहेत, सायंकाळ होतीये, शांत पाणी आहे आणि आम्ही इथून जाणार आहोत एका बेटावर. काका, त्या बेटाचं नाव काय आहे? जुवा बेट. तर आम्ही आता जुवा बेटावर चाललेलो आहे आणि एवढं सुंदर आणि विलक्षण दृश्य आहे ना. आणि आम्ही बोटीत बसलो आहे. खरं तर मला पाण्याची खूप भीती वाटते, पण समहाऊ महेश काकांबद्दल आणि त्यांच्या बोटींबद्दल इतकं ऐकलेलं की मी बिनधास्त मनाने होडीत बसली आहे आणि तेही माझ्या मुलांना घेऊन. आणि एवढं छान आणि सुंदर वाटतंय, म्हणजे असं शब्दांमध्ये वर्णू नाही शकत. शांत पाणी, पाण्याचा आवाज, समोरचं दिसणारे हे बेट. आणि म्हणतात ना, कोकण म्हणजे नारळी आणि पोफळीने भरलेलं नंदनवन. ते काय असतं, म्हणजे त्या शब्दांचा अर्थ काय असतो हे तुम्हाला कोकणात येऊनच कळेल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही कोकणात याल आणि मालवण किंवा सिंधुदुर्ग या पट्ट्यात तुम्ही जर कधी प्रवासासाठी किंवा कधी कुटुंबाबरोबर याल तर वालावल येथे लक्ष्मीनारायण मंदिरला नक्की या. आणि जेव्हा लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये याल तेव्हा ही महेश काकांच्या होडीची सफर नक्की करा. हॅलो महेश काका.